बसा म्हणलं, चला बायपास, बालाजी नगरी, चला शिंदेनगर, तिकडे शिक्षक कॉलनी कुठं, चला म्हणलं, गौतम नगर, बाबरे नगर, चला बसा बसा. अरे आबाजी चला ना, काहून विचार काय करू राहिले म्हणलं, चला बसा, कुठे जायचं सांगा ना. चला ना, तर कुठे पाण्यात कुठे चालले म्हणलं, बसा बसा, चला बसा येतो. असं करता चालता का डेनी आबाजी? हा हो, याटून आता कसं बरं राहते मग, हा पाणी नाही लागत चालता. आले हो पैसे कमावता, इथं तर आहे आपलं बंगला झाबरूचा, मग काय बसले आपले कोस भर वावरात जातो आपण रोज, आणि हे काय आपल्याले हा काही नाही झालं ग, जाऊ दे, जाय म्हणा तिकडे. आम्हाला आहे किती चिकट आहे बुडा आहे, 20 रुपये नाही देते ऑटोवाल्याला, आता का पैदल नाही तर काय सांगा. अरे हे बा हो भाऊ थांबा म्हणलं, डॅनी आबाजी पैदल कुठं चालता, किती रुपये द्यायला दादा, किती रुपयात इथं काय जवळ आहे म्हणलं, अर्धा किलोमीटर. द्या ना, द्या द्या, 20 रुपये सीट नाही देऊन द्या, 100 रुपये देऊन द्या, 100 रुपये. 100 रुपये हो ना, पंढरपूर यायला नाही लागले आम्हाला 100 रुपये, मग 4 फ्री आणि एकच फक्त तिकीटवाला आमच्याजवळ. जाऊ दे, जा हकाल गणगडी, चला रे बा, काही जा नाही लागत, चला पाटील चला पटपट. अरे अरे थांबा ना भाऊ, द्या ना पन्ना, द्या ना पन्ना. अरे बाबाला चिकट दिसत बा, जा रे जा, मराले गो, जा जा मरा पाण्यानं. चला या म्हणला आता, उघडलं गेट आता, चला चला या आतमध्ये या, घ्या थैले घ्या आपापल्या. मग काय तर बसली ते ऑटोवाल्याला 100 दे. तेवढ्यात तर आपलं दूध झालं राजा, अर्धा लिटर दूध झालं, बिस्किटची पुढे झाली. चला या या अंदर या पोटो. बरंच बरं आहे नाही का, पण काय बंगलात राजा खतरनाक दिसून राहिला. काय डॅनी आबाजी बंगलात राजा लय माल दिसून राहिला हो. काय तुमच्या नातवाचाच होता काय दुसऱ्या कोणाचा हो? सांगा आता, अरे बाबा काय चोरीचा बंगला आहे का चोर आहो मी? मग झाबरूचा मेहनतीचा बंगला आहे म्हणलं. चला हो या अंदर या. मग ते नव्हतं काय ते डिटेक्टिव्ह होता ना, ते तई कमावला ना त्यांना. मग हो चला आता या अंदर या, आता पहा मस्त दाखवत तुम्हाला. मग किती झकास बांधला त्यानं बंगला. हो इकतच घेतला म्हणा, रेडीमेडच घेतला. चला या. नाही बरोबर आहे, मस्त आहे पण नाही का? हो हो मस्त मस्त बंगला आहे बा, वाड्यापेक्षा शोभून दिसते आमच्या. हो राजू पाटील, एवढं कुठं बापा, अर्ध्या एकराचा वाडा आहे तुमचा, हे काय काढलं 1000-1500 स्क्वेअर फूटची जागा नाही. हो चला या या, हो या अंदर या. आता हे काय बाबा, होणार चोऱ्यांचे धाडसत्र सुरू. एकाच रात्रीमध्ये 3 घरामध्ये घरफोडी. 3 लाखाचा ऐवज लंपास. अजून कुठे झाली रे बा? अरे बरं कुठे झाली म्हणलं, कुठची गोष्ट? काय कोणती गोष्ट? सगळ्या तेच आहेत ना, कॉलनी ना, कोणती तरी कॉलनी आहे म्हणते. आता हे वाचा लागेल बातमी मध्ये. 3 ठिकाणी चोऱ्या झाल्या म्हणते, 3 लाख रुपये नेले म्हणते. आता अजून आता बाकी बातमी वाचायची, आता काय काय गेलं त्याचं. अभिन तर होणार मला तर रातभर झोप नाही येऊन राहिली नाही का. होणार कंदील बुडा म्हणते दाखे फोन लावा तर लावा तर सर मी वाटते. हो ना पण लेकाचं आता काय करा, हे कसं होईल म्हणलं, काय आपलं मोठं कठीण काम झालं आता. कायचं कठीण काम? काऊन म्हणलं, काय कायचं आहे का अडचण काय तुम्हाला? म्हणजे हे आपलं घबाडच नाही का. हे आता जे मंदिराचं जे सिलेंडर आहे 1.25 कोटी रुपये आहे त्याच्यात नाही. हो आता बाकीचे आपले कोणाचे 30 लाख रुपये, कोणाचे 15 लाख, कोणाचे 12 लाख, जे उरले ते म्हटलं सगळे सिलेंडर झाबरूच्या घरी आहे. आणि का नाही अशी आता हे पाय भरतो आता. हो बंद घर आहे म्हणतं, धाडसत्र सुरू आहे म्हणतं चोऱ्याचे. नाही पळाले का दरोडा तिथं? दरोडा असं कसं पडते? म्हणलं आता नलूचं लक्षच आहे घरावर. आणि दुसरी गोष्ट ते काय सिलेंडर देणार आहे का? ती काय करणार आहे इतकी मोठी? त्याला थोडी माहिती सिलेंडर काय आहे ना. ते तर आहेच म्हणा, पण आता नाहीच काही सापडलं तर मग ती काय हगी करायचं न्याची. चल बा सिलेंडर उत्तीसी दे टाकून. त्याला काय आहे, जे निघलोचे लाभ आहे ना. मग आता काय कसं करा, मग घेऊन या लवकर. मग झालंच नाही काही, इडीच सर नाही काही. तिथं माणसं मला गावात दिसली होती अजून. नाही ना, गेले नाही ते, गेलेच नाही अजून. हो ना, ते उद्या आता मामा लुटेरी येणार आहे हेलिकॉप्टरनं. हो आता त्याची वर्गणी करून त्याला पैसे द्यायला लागणार आहे आपले सगळेले. हो आता हे चटकन उद्या रवाना होते तर ईडीवाले. आणि ती आता चिन्नस्वामी होऊन येऊन राहिला. हो ईडीवाले कसे दिसते तेवढे सोपे नाही बरं. हो लोकांना वाटत असेल मूर्ख आहे, पण ते सगळे समजून राहिले काय होते काय नाही. त्याला वाटते चिन्नस्वामी येतच नाही, पण मामा लुटेरी येते. हो आपल्याला माहीत आहे. हो म्हणून म्हणलं कसं आहे, हो थोडंसं आपल्याला लवकरात लवकर हे गेले म्हणजे ते आणायला मोकळे होते माणूस. काऊन की आता हे रातभर झोप नाही ना. कंदीला दादा खेप मला म्हणते हो लावा फोन ननुले. आणि किती खेप लावा नाही त्याचे बरोबर आहे ना, पण तरी एक फोन लावून द्या तुम्ही नलुले म्हणा, तुमच्या कॉलनीत चोऱ्या गेल्या झाल्या का म्हणा, पेपरला बातम्या तुमच्या गावाला झाल्या म्हणून. म्हणजे कसं ते सतर्क होते मग. करावंच लागेल ते. मग काय आता उलिसा माल आहे का ते, किती आता लाख रुपयाचे 8 लोकांचे सिलेंडर आहेत तिथं. मग हो त्यातले 2 आपले 6 बाकी जायचे. आता शिवल्यान बबण्याचं तर बरं चेकच आहे. हो ते तर एकदम त्याला टेन्शनच नाही. आणि याने बी जेसीबी घ्यायला यायच्या याच्यात काही जास्त पैसे नाही. हो हाय आपले जास्त. हो 30 लाख पॅक आपले आहे. कधी लाभजीचे 30 लाख आहे, मुंगशिरामचे आहे. बाकीचे आता समजा टुकटुके आणि ते मावली. पाहतो मग आता फोन लावतो बा, मोठी काळजी सोडून राहील मला. जाऊ द्या ना, काळजी काय करतात रातभर. तिला सांगून द्या हो फोन करा म्हणा, नलू म्हणा एक वेळ चक्कर टाकून ये म्हणा. हो म्हणजे कसं मला मुकाड्याने झोप लागते मग. हो ला तुम्ही तिला फोन लावा, बोला मी बोलतो तुम्ही बोला. आणि ते सीसीटीव्ही कॅमेरे असतील ना मग ते हो ते तर आहेतच ना.
कॅमेरे कायले कॅमेरे आम्हीच बंद केले. हो आम्ही कसं म्हटलं बा आपण दिसाजण सगळं एखाद्या वेळेस जर प्रकरण उघडकीस झालं तर आपले CCTV ते दाखवायचे बा हे काय केलं यायनंच आणलं आहे. म्हणून आम्ही ते सिलेंडर ते नेले का नाही तेव्हाच ते बंद करून टाकले. हो म्हणजे टेन्शनचं काम नाही. म्हटलं जाता सुरू करा पण बोललो मी आता. हो, आता नलून केले का नाही काय सांगा. मग लावा फोन लावा ते CCTV सुरू करा म्हणा आता आणि बाकीचं ते काय करायचं ते कर म्हणा. लाव तुम्ही फोन आता. हो एक मिनिट. हो ना एक तर पाणी येऊन राहिलं वाटते नाही का. हो पाहतो आता काय म्हणते. बरं ठीक आहे म्हणलं पण नाही हो एक विचारत आहे ते सिलेंडर हो ते कोणाचं कोणतं होय म्हणून कसं काय समजते तुम्हाला हो त्याच्यावर नाव घेऊन टाकलेलं आहेत ना. हो ना हो नाव नाही लिहित तर मग कसं काय होणार आहे. अजून हेराफेरी व्हायची मग तर. अरे त्याच्या खालून आहे का नाही सिलेंडर जिथं वेल्डिंग आहे ना खालून. हो तिथून माल आपण काढतो. हो ते त्याला आता सध्या डाग मारेल आहे. हो तर आता तिथं नाव लिहिलं आहे प्रत्येकाचं शांताराम गणगणे. हो त्याच्यावर लिहून आहे पुढे जितके रुपये आहे तितके. हो तिथचा आकडा टाकायला माझ्या. हो मंदिराच्या तिथं 1.25. हो आता ते काय झुमरे आहे ना. हो झुमऱ्याचे 5 लाख आहेत. हो त्याचे आता 25 लाख त्यानं घातले इकडे JCB. हो तिथं 5चा आकडा आहे झुंबर घर फिरवे असं सगळ्याचे नाव डिटेल आहे त्याच्यात. असं असं हो ते तरी बरं केलं नाही का हो ना नाही तर 5 लाखावाला 30 लाखाचा घेऊन जायचं होय. हो जाऊ दे करा आता फोन आणि तिला सांगून या बाबा चक्कर टाक म्हणा लवकर हो काय पाहिजे जरा आता एकच दिवसाचं काम राहिलं नाही का हो ना हत्ती गेला शेपूट राहिलं हो लावा फोन. बाबाचा फोन आहे म्हटलं हॅलो हा बोला ना बाबा काय म्हणत होते. अरे काही नाही म्हटलं नलू हे आता काय तू आहे म्हणे बा. हो फोन लावा म्हणे. हो आता हे काय काय बोलतो तू. हो बोल म्हटलं बोल. काय म्हणलो हे बा आता पेपर वाचून राहिली होती म्हणे काय 3 ठिकाणी चोऱ्या झाल्या म्हणे रात्री हो कोणत्या कॉलेज होते कसं काय तुला बोललं का माहित काही. आता काय आता कोण वाचते आता आज तर पेपरही वाचून नाही झाला हो ना कामात काय आता सांगा तुला. हो तर आज तर काही माहित नाही म्हणा मला कल्पना कोणत्या कॉलेज झाले काही माहित नाही. पण आता म्हटलं आले मी ऑफिसवरून आता बस म्हटलं झडी पाणी आहे भजे वगैरे केले. बरं बाकी तुमचं काय चालू आहे तिकडे पाणी आहे का. हो पाणी गिरी चांगला आहे इकडे आता म्हणजे झाली सुरुवात चांगला आहे आता. पण आता काय माहिती उद्या लोक काय होते तर. बरं मी काय म्हणतो नलू हो काय तिकडे गेलती का आपल्या झाबरूच्या घराच्या इकडे. हो बाबा आता मी अर्धा तासच झाला येऊन आता तिथं गेले होते आणि ते सिलेंडर आमचं गेलेलं होतं. हो तर ते जोडलेलं जे सिलेंडर आहे हो त्याचं हो तर ते मी घेऊन आली मग हो गेले होते मी. अरे बापा रे हो बरं झालं बा हेच गेली. हो ना बरं ठीक आहे. हो आणलं तर आणलं पण म्हणलं पाहिजे. हो ते रिकामे आहेत बरं बाकीचे ते. हो ते आहेत ना बरोबर तिथं ठेवलेले. हो नाही तर कोणाला देत बसेन बरं कॉलनीत नाही. बाळू भाऊ येते कोणी याची मागायला हाय बा अजून आणलेच नाहीत ते भरून रिकामेच आहे बरं. नाही आम्ही कशाला देणार आहो आता ते रिकामी सिलेंडर. हो आता कधी भरून देणार आहात तुम्ही हो आला असेल ना स्टॉक. आता उद्या येईल दावा ठोकायला जास्त लागते अंदाजे आता नाही का. हो पाहा लागेल तिकडून. हो बस उद्या येतोच ना आम्ही आता उद्या येऊन राहिलो. हो आता हे डवरे गिवरे जरा चालू होते का जरा कामाला यायला चालू. हो तर आता उद्या येतो आम्ही 1-2 जण ते घेऊन जातो द्या. हो अर्जंट न्याय लागते ना मग काय इकडे आता लय वाणी होऊन राहिला ना. हेच तर आता इथे मला किती बोलणे खा लागले. हो ना ते आहेच म्हणा हो या तुम्ही उद्या घेऊन जा चाबी मग इथं घरीच ठेवते मी आले की कॉल करा मला हो माझ्या घराची चाबी तुमच्याकडे आहेच. हो बरं ठीक आहे. पण मी काय म्हणतो नलू हो म्हणलं काही म्हणजे 8 सिलेंडर होते ना ते. हो म्हणजे सगळे बरोबर आहे ना ते म्हणजे कसं आहे चोऱ्याचं जरा सुरू आहे ना प्रमाण. थोडंसं लक्ष देतो म्हणलं जरा एखादी चक्कर टाकून येतो अजून. बाबा तुम्ही खूपच म्हणजे तुम्हाला ते सिलेंडर म्हणजे काय काय त्याच्यात काय सोनं नाणं आहे का काय इतकं तुम्ही काळजी करता त्याची. अरे म्हणलं पप्पा तुम्ही बा एवढी काळजी करू नका. हो आहेत ते सगळे मी मोजले सगळं पद्धतशीर आहे. कोणी घरात जातही नाही कोणी येतही नाही टेन्शन नका घेऊ. नाही अरे त्याची कोण काळजी करते. सिलेंडर म्हणजे का मोठी गोष्ट आहे का ते. पण हे माहित नाही का तुम्हाला बाहेरचं मग एक लावलं की लावलं भाकर गोड नाही लागू दे. म्हणून म्हणलं उद्या येतो बाबा चटकन घेऊन जातो ते. हो सगळ्याचे सिलेंडर फालतू लोकांचे बोलणे खा लागून मला. हो ठीक आहे फक्त मला एका चक्कर तरी टाकून देतो म्हणलं वेळ भेटला तर. नाही आता नाही जातो पण हो आता पाणी खूप चालू आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो हो आता काही आम्ही जात नाही खूप उशीर झालेला आहे आता. बरं ठीक आहे ना मग. हो बरं जाऊ दे नको जाऊ पण पाहिजे म्हणलं जरा असं लक्ष ठेवजो. बाकीचं व्यवस्थित आहे ना घरगीर काही म्हणजे चोरीचा धोका नाही ना. नाही ना काय चोरणारच काय म्हणजे तिचं हो काय आहे चोरासारखं सोफा सेट नाही देतला का बाकीचं काही सामान नाही काय नेणार आहे ते कपाळाचं कातळ. काय सांगा करोडो रुपयाचा माल सांगितलं. हो ना तिथं आहेच म्हणा आहेच काय ते. बरं ठीक आहे हो चला बरं ठेवतो मग. हो ठीक आहे. म्हणलं हे खाली 5 रूम आहेत हो वरे 3 रूम आहे. हो सगळ्या खिडकीतून अशी हवा येते ना. हो लस मस्त. हो बाल्कनी पहा आता किती मस्त आहे बाल्कनी. चारी बाजूने दिसते मस्त. हो हवा येते झाडं आहे मांगो. लय मस्त वाटून राहिलं बा बंगला नाही का. हो पाटील आहे ना चांगला. सांगा आता हे काही तर राहिली राहिला आता. हो ना तिकडून बाल्कनी आहे तिकडून हवा येते 15 खोल्या आहे 17 बाल्कनी आहे. हो ना आता काय बसला आपलं किती का रातभर दाखवते का म्हणा मायाबिन दादा हे खोल्या आणि ते. अरे झालं असं ना हो का रातभर दाखवता का ते बंगला. पाहिलं ना झालं ना आलं ना मस्त आहे ना बंगला. चला लवकर ते थैल्या गेल्या ते ठेवा लागेल ना कुठं काय आहे तर. हो का रातभर दाखवता ते. पहा येले मोठी घाई. अरे बाबा म्हणलं काय तुला एवढी घाई रे बा. चला ना आता झालं ना हे दाखवून दिलं आता कसं डबल येते नाही येत माणूस. मोठ्या हरकीचं ना आता माणसाला वाटते चला बा नातवाचं आहे तर दाखवून राहिलो. अरे हो ना पण बस झालं ना ते आता. हो ना एकूण एक आता काय सगळं दाखवा लागते का बाथरूम पासून संडासलो. चला आता हो चला घ्या म्हणलं लवकर अंदर ते थैल्या कुठे ठेवा लागते सांगा ते.
आता का जागा नाही दिसत का तुले का खोपडं दिसून राहिलं? कुठे ठेवणं एखाद्या खोलीतनी? चल त्या हॉलमध्ये आतर सतरंजी गितरंजी नाही तर ते सोफा सेट आहे बसाले. चल ये लवकर घे थैल्या अंदर तिकडे बरोबर एका जागी ठेव सगळ्या. बरं 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 चला आता हे गेट लावून घ्या लागेल ना. हा गेट लावून घेतून आलो. हो ठीक आहे. हो ते गेट लावून घ्या आणि कुलूप लावून घ्या आता त्याला रातचं. हो फालतूचं. हो घे लावून आता लवकर लवकर. हो चला पाटील आता चला पुढचं दाखवून देत तेवढं. हो चला. त्यांनी म्हणलं सगळ्या खोल्या नले का म्हणलं एकही पंखा नाही काही नाही फक्त एवढा हॉलमध्येच पंखा आहे का रे? हो रातभर त्या खोल्यान झोपावं कसं म्हणलं आता? पण आता कपडे रती बदल केले म्हणलं आता चहा पाणी प्यावून झोपावले का म्हणलं आणि पंखे नाही काही नाही खोल्यानं पाहिलं मी आता. अरे एसी आहे ना बा सगळ्या खोल्याने एसी आहे मोठ्या तुला काहीच माहित नाही. मग कूलरचं काम नाही पंख्याचं काम नाही. झंझटच नाही ठेवली त्यानं. हो सगळं बिलकुल सगळ्या खोल्याने एसी आहे. मग काय तर फक्त इथं हॉलमध्ये एक फॅन ठेवला त्यानं फक्त. ते म्हणलं बा मला झोप नाही येत त्याच्यात हे राहू दे आवाज आला की झोप येते मले. आमच्या पंजाबच्या बी घरी हो सगळ्या खोल्याने यश आहे. हो सगळ्या हो आणि ते आपलं पायऱ्या आहे की नाही त्याच्यावर पाय दिला की लाईट लागते. हो एवढं पंजाबनं केलं आता. हो सांगा किती मस्त घर केलं तुम्हाला आता काय सांगा. आम्ही तर आता याचं नाही सरत आता त्या झाबऱ्याचं या लखलकीचं नाही सरत त्या पंजाबचं. अरे चहा पाणी पाचते का नाही? अरे डॅनी आबाजी सरलं असेल तर ते काय चहा पाण्याचं ते किचन मध्ये सांगा ना कसं काय तर. चला ना हे कॅन आणली मी भरून आता बोरवेल सुरू केली बाण आणली ते फिल्टर बंद आहे ते. कसं काय करा आता? का अबे तू थांबणार रे बा मध्ये तिथं काहीतरी सांगून राहिलो तू ना. हे तेच म्हणलं अरे झाबरून सांगतो ना. हो हे कपडे धुवायची वॉशिंग मशीन. हो त्याच्यानंतर ते आता फरशी पुसायची मशीन. मग सबन बिलकुल ऑटोमॅटिकच काम आहे त्याचं. भिंत कायच करा राजा हे तर काही सरत नाही टरात बरं आता. बाबा आमच्या पंजाबने आणलेलं का त्यांनी? मग काय आमच्या पंजाबने बाबा फरशी पुसायची मशीन आहे. हो पोछाही करते आणि फळाही लावायचं काम नाही. हो बस अशी फिरत जाते ती. मग काय आमच्याला हे नाही घेतली पंजाबनं. आता कठीणच काम. अरे बस मी काय म्हणतो म्हणलं मोठे पाटील कसं काय करा चहा करू करावं दे म्हणलं. अरे बाबा येतो ना मी. चल हो तुला सांगतो काय तर मांड ना आता. तुला चहा मांडता येते ना. तुला डबा दाखवून देतो सगळं करून देतो. तू मांड चहा मस्त दूध गीत आणलेलं आहे तिथं वट्यावर ठेवलेलं आहे कर ना तेवढं. हो पण आता मला माहित आहे का कोणत्या डब्यात काय आहे पत्ती कुठं आहे साखरे कुठे चला जरा तिकडे किचन मध्ये. फालतू राहायचं तुमच्या संग यायला नाही पुरलं मला. मग सगळं थैल्या घ्या असं करा ढमकं करा. अरे म्हातारे मा सांगा हे सगळे पयायला लागायची. या तुम्ही इकडे या जरा सांगा तुमच्या घरातलं काय तर नाही तर मग चोरलंच म्हणसान बा आधीच तर मला चोट्ट्या करतात लोक. या लवकर. चल मग आता दाखवून देत तुला. हो काय आहे काय लायटर लावलं गॅस लावलं की झालं. साखरपत्ती टाकली चल दाखवून देतो. हो चल लवकर. बाबा 8 सिलेंडर मिळाले का? माणूस राहणारा एकटा 8 सिलेंडर घेऊन ठेवले. का एजन्सी तर नाही का जवळ माया भिंत? काय सांगा बा 8 सिलेंडर खायले घरात आणले बाय ना. कमाल सायराच्या माया भिंत. काय रिकाम आहे का भरेल आहेत म्हणा. होय रे बा कर ना लवकर. ते घेणं कॅन वर ठेव आपल्या वट्यावर फटोफट आपलं ते मी तुला डबा काढून देतो आणि ते बाकी सामान काढून देतो. हो चल आता लवकर मांडून द्यायची आधी. हो लाव. हो करतो ना. हो अरे मी काय म्हणतो मला एक सांगा तुम्ही तुमच्या नातानं हे 8 सिलेंडर कायले घेतले हो? काही गॅस एजन्सी आहे का तुमची इथं? हो हे कसं काय लपडा? अरे आता झाबरू घरी तरी आहे का 2-3 महिने झाले. ते आला तरी काय ते ट्रेनिंगला आहे ना पोलीसच्या. आणि हे आता इथं कोणा आणले म्हणा. हे आता नलू गिलून ठेवले असं नाही तर काही असं ते मला काही माहित नाही बो काय आहे तो. पण ते आता 8 म्हणलं बा इतके काय का ब्लॅक नाही का कसं काय म्हणलं मला तेच नाही समजून राहिलं. अरे ते का ब्लॅक नाही विकणारा माणूस आहे का रे बुवा? अरे बाबा कोणाचे असन ते कोणी आता नलूची काही मैत्रिणी वगैरे असन त्याने ठेवले असन. काही कोणाचं अडचण असन एखाद्या वक्ती एजन्सी बंद असन इथं आणून ठेवले असन काही असन तिकडे. तुले काय करावं लागते? हो तू घेणं आता करणं लवकर काम सुरू करणं. अरे हो ना पण ते सगळी लावेल नाही ना सिलेंडर. हो इकडे 8 सिलेंडर आहेत. काय रिकाम्या का भरेल आहे का कसं काय आहे काय लफडा? अरे जाऊ दे ना रे बा. तुला काय करावं लागते? 8 असो का तिकडे 1856 असो तू तुझे काम करणं उचलणं त्यातलं एक सिलेंडर लावणं त्याले. हो ना तिथं नाही आहे आणि इथं 8 आहे आणि काय आहे आणि काय नाही. ते रिकाम आहे का भरेल आहे? आता माहित आहे का तुला पाहायला का उचलून तो ते पायन ते उचलून पाय ना पहिले. हो ना उचल दे. अरे बाबा भरलेलं सिलेंडर राजा मला वाटलं रिकामे आहे का इथं. बरं देतो वजनी आहे. हो याले आता देतो लावून ते नळी देतो सुरू करून क्वाकत्याचा चहा मांडून देतो. मग कर लवकर. हो टाइमपास नको करू पटकन गॅस पेटव लवकर लावते आता. कप बशा आहे ते सगळं आहे आता. हो घेऊन येते लवकर चहा.
तर आता सिलेंडर लावून देतो चहा आता सुरू करून देतो करणं. हो यायच्या चालतेच आहे आपल्या नाही का. हो ग्रेनाईट आहे नसं आहे तसं आहे नाही का. चला आता आपलं चहा मांडणं सुरू करा. मग आता हे लायटर गेलेलं आहे का हे सिलेंडर गेलेलं आहे ते समजत नाही मला तर. पेटून कोण नाही राहिलं. हो ना गॅस आला तर वास येतील जरा. वासही नाही येऊ राहिला एखादा. काय झालं रे बुवा काय आहे झालंच नाही का अजून. अरे बा कसं करू ते पेटूनच तर नाही राहिला गॅस ते. मग काय तर ते लायटर नवत दिसून राहिलं मला चिंक्या पडून राहिल्या. पण गॅस पेटाचा पताच नाही क्वाकही सुरू केला. मग काय झालं मग हो काहून सिलेंडर मग रिकाम आहे का बे. रिकाम सिलेंडर लावला वाटते तो. अरे नाही ना हो वजनी आहे ना मला का वजन मी आज लोक पाहिलंच नाही का माघारी का सिलेंडर नाही का. मग 16 किलो सिलेंडर असते गॅस असते त्याच्यातनी. मग समजत नाही का मला त्याच्यावर लिहून असते तेवढं. मग वजनदार होतं ते भारी किती होतं ते. मग आता गॅस आहे म्हणतो मग आता काय पेटून कोण नाही राहिलं मग हो काहून उभा कोण निवड राहिला त्यातून. तेच म्हणून राहिलं ना मी. हो बा कसं काय पेटून कोण नाही राहिला काय. काय प्रॉब्लेम आहे काही ऑटोमॅटिक असते का काही. असं तर नाही ना बा काही. नाही रे बुवा याच्यात काय ऑटोमॅटिक आहे ते. आता लायटर लावणार मी आता मले का आजचं आहे काय किती खेप येऊन जायला लावणार मी. हो डबल करून पाय तू होते ना सुरू. बरं जाऊ दे बा. अरे 10-15 खेप पायलन लावून दे. हो दुसरा सिलेंडर लावतो जाय तिकडे. हो बसले आपले हे सिलेंडर असले का बोगस असं जाऊ दे तिकडे. पाय मग दुसरं सिलेंडरला हो प्रॉब्लेम असेल त्याच्यात काही दुसरं घे. हो हाय म्हणताना भरलेले सगळे. हो ना भरलेलेच आहे ना वजनी आहे ना उचलू पाहिलं मी. थांबा तुम्ही आता दुसरं लावतो हे बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्यात. आता हे पाहतो लावून नाही का. हो हे तर मायबीन उचलून नाही राहिलं मला. हो थांबा आता हो हेलेच लावतो आता. मायबीन हे का सिलेंडर जास्त भरलेला आहे का म्हणा. हो ना त्याच्यापेक्षा लय वजनी वाटलं हे. आता हे लावतो म्हणलं आबाजी मी. हो हे लय भारी दिसून राहिलं राजा. पहिलं हलकं होत जरासं. हो हे एकदम टाईट भरेल दिसते मला. बहुतेक काहीतरी घापाची बल असते का म्हणा गॅसमध्ये बी. काही कमी जास्त असते का. हे नको लावू ना बे सारखं सर. हो लाव ते आता डोकसं खातले का मग काय निरा डोकसं खाय तू. हो लाव पट आणचे आले का आम्ही वाट पाहू राहिलो. बरोबर जा आता तुम्ही जा. आता काही वांधा नाही ते पहिलं सिलेंडर कमी होते का. हो हलकं वाटे जरा. हो जा आता. हो आलोच मी चहा घेऊन. आता जमलं का नाही. हो आता हे बा सिलेंडर ओके केलं. हो नळी बाहेरून काढली आता डायरेक्ट. हो ना तिकडून अंदरून त्या वट्याच्या तिकडून काय दिसते ते. हो आता लावली इकडून. हो आता काय होते पोहता नाही का. हो आता तर पेटायलाच पाहिजे. अरे बाबा का अजूनही पेटून नाही राहिले. आता काय रे बा आता हे तर काय नवीन जुगाड आहे का. हो ना आता सिलेंडर भरलेला आहे. नळी आता ओके करून टाकली बरोबर पद्धतशीर लाव डबल. हो ना आता लायटर आहे नवस आहे. मग आता हे पेटून कोण नाही राहिलं. आता काय इथं काय लगायचं काही भानामध्ये काही आहे का बा इथं. हो ना गॅसच नाही पेटू राहिले. नाही आता काय करावं काय आता नाही का. हो ना हे बुडकं खेकावं ना आता मांगावर. हो तुला का गॅसही नाही पेटवतात का वजनी तर दिसून राहिले. मला वाटते बहुतेक आता हो तिसरं वापरून पाहू रे का. जाऊ दे आता तिसरं चौथं एक पाहूनच घेऊ आता काय होते तर. हो ना पेटन तर खरी पेटवल्याशिवाय राहतच नाही मी. चहा आता प्याचाच. पण इतकी घाई असते का. हो किती घाई गडबडीने गेले ते कंदील आबाजी मुक्षरम भाऊ. हो आता पहा बरोबर. तरी मला समजलंच नाही ते कायची गडबड होती याची ते काय. तपासणी गावातनी जावं लागते काय होतं ते काय मला समजलं नाही. का मोठे बाबा. अरे बाबा ती काय घबाडाची म्हणे बा ते तपासणी काहीतरी मला सांगे असं हा झालं म्हणे बा ती माग ते कोयसा सापडला नाही का त्याइले. हो तर ते म्हणते म्हणे बा ईडीवाले का काय आहे म्हणते त्याइले की बा तुम्हाला सोनं सापडलं. हो तर त्याची तपासणी आहे. आता यायले काही सापडलंच नाही तर काय सांगणार आहे ते. पण कोणी काय कंप्लेंट केली म्हणते यायची खुनशेपणा केला म्हणते त्या कोणता म्हणते ना ते व्यापारी आहे ते खादोडे. हो मागच आहे ती. हो शिवलालचं तर लय राग करते ते. हो ना आमच्या शिवलालचंही नाव घातलं म्हणते त्याच्यातनी. हो ना इंका आता मनोज पाटलाचंही होतं म्हणते. आता इंका यायले माहीत आहे ना मोठे पाटलाले. हो आता काय झालं म्हणते बा नील. आता शिवलालला मी फोन केला तर ते म्हणे निपटल्यासारखंच आहे म्हणे ते असं म्हणे बा. दे ना रे बा येले बा ते धंदे आहेत. हो एकान दिवशी मी तर म्हणतो हे कंदिल्या हो हे पुरे एका दिवशी फिटणार आहे. मग काय तर निरा घबाडाच्याच मांग असते तो. हो सापडत कवडी नाही लेकायले. हो निरा त्या मंदिराच्या भोवती हिंडीनं मांग. हो काय शेवटी सापडला कोयसाच ना. बसले आपले काही बी. हो ना काम करावं 4 पैसे कमावा सुखान झोप लागते. हो ना भल्लं ते घबाडाच्या मांग राहते बाबा. हो याचा चहा होते का नाही का वन भोजन करून राहिलं का ते काय नगर भोजन करून राहिलं का रे बा झालाच नाही का रे चहा. काय तर चहा करता? अरे कसं हे काय झालं आता. काय झालंच नाही का पेटलाच नाही का अजून. काय पेट्टे होते काय सिलेंडर आहे का ते रिकामे आहे का भरलेले आहे ती समजायला मार्ग नाही. उचलून पावते का जे 30-30 किलोचे भरून राहिले ती. इतके वजनदार गॅसाचा पत्ता नाही. कोणते सिलेंडर होय तर कैकल्या आणायचे.
मग आता काय बोला आता हाय का तुला डोकसं तुले काही आपलं चाल बरं आता चला हो चला बरं दाखवा बरं काय आहे ते सिलेंडराचं हो ना मा भिंत आता भरलेले आहे म्हणतं आणि पेटत नाही म्हणतं. अरे नाही ना बा मीच तर बा माझ्या डोकं काम नाही करून राहिलं क्रॅक झाला माणूस सगळे सिलेंडर म्या एकूण एक त्यातलं लावून पाहिलं म्या हो नळी चेक केली ढमकं कर तरी बिलकुल हे बा पेटूनच नाही राहिला हो ना आणि एक तर सांगतो ना सिलेंडर भरलेला आहे मग आता हे पेटत काऊन नाही. तर मग पाहू ना मग आता चला बरं हो मी पाहतो काय आहे तर तुम्हाला का डोकशीच नाही तर मग काय गॅस वापरणं नाही आणि काय माहीत आहे तुम्हाला मला माहीत आहे सगळं मग पंजाबची तर 3 सिलेंडर आहेत चला पाहून घेऊ काय आहे तर. त्यामुळे आम्ही यायचं पंजाबचं सरलंच नाही का चला हो दाखवून द्या चला पहा तुम्ही पहा सिलेंडर पहा आणि मग म्हणा मला फालतू डोकं आता तसली तुमची हो पाहिलं हो लागलं का सिलेंडर एक तरी आणि वजनाला किती आहे भारी आहे का नाही पाहिले 3 सिलेंडर मग तू म्हणता राजा आपलीशीच लावता तुम्ही पंजाब करता पहा बरं हे सिलेंडर काऊन नाही पेटत आता वजन बिल आहे सांगा आता किती घोड झाला म्हणजे काय कारण काय असं याचं आता. मला कसं मला नाही समजून राहिलं काय कारण आहे तर हो ना भारीच्या भारी दिसून राहिले बा एकापेक्षा एक भारी हो पण आता गॅस पेटत नाही हो काय असं का मग काही समजून नाही राहिलं बा गॅसचं तर मला काय गडबड आहे म्हणायची नाही काय रेती भरली का कोण म्हणा हो ते खाली काय दिसून राहिलं ते हो काय लिहिलेलं दिसते ते काहीतरी ते पायबर खालून काय आहे त्याच्यावर. अरे हो मग खालून काय याच्यावर कंदील 30 लिहून आहे बा कंदील 30 हो या दुसऱ्या सिलेंडरावर मुंगश्राम 30 आहे हो तिसऱ्या याच्यावर काय बा हे झुंबर 5 आहे असं लिहिलं आहे बा याच्यावर. शंभर पाच काय आहे म्हणा ते काय आहे काय म्हणजे असं काय मग ती यायचे होय काय लेखायची ते नाही हे आपल्या गावाला जे सिलेंडर आहे मग काय नाव आहे ना त्याचं हो पाय बरं ते हो मी काय म्हणतो हो आपलं त्याले फोडून पाय बरं हो काय आहे एवढं वजन त्याच्यात हो काऊन की आता माणसाचं नावही दिसून राहिलं आणि ते काय म्हणणं काय त्याच्यात आहे काय त्याच्यात. अरे मला तर वाटते बा याच्यात काही ना काही 30,000 रुपये असं नाही याच्यात म्हणून 30 लिहिले असं लेखानं सिलेंडरात ठेवले आणि इथं आणून काय ठेवलं म्हणाले काही नाही. बोले का तसं तर नसन म्हणा काही पैसे घ्यायचे असं काय लेखाचं हो का काय गोटे असं याच्यात नाही पाहिले काय हरकत आहे एक फोडून पाहू का. नाही पाय ना घे हो आरीगिरी आहे आपली तर सगळं सामान आहे हो ते आपलं बगीचा करतात ना ते मागच्या साईडने पेटीस आहे अनबड त्यातली आरीगिरी हो पाय बरोबर कोशिश करून. बरं करतो मी कोशिश करतो पाहतो एक तर फोडतोच मी हो मग समजतेस काय आहे वजनदार राहिले का काहीतरी असलंच पाहिजे तुम्ही बसा आता तिथं मी आरी आणून पाहतो याच्यात काय आहे ठीक आहे मग पाहू आता काय होते तर. पाय मग चाल तुला आरी देऊन दे तुम्ही तुला दिसणार नाही चला मोठी पाटील बसा तुम्ही आतमध्ये हो पाहू याचा कार्यक्रम काय आहे आता. बाले का सांगा बरं काय किती लोकांचे डोकशे चालते समजा हो आता या सिलेंडरामध्ये इतके मोठे आता किती रुपये आहे किती मोजले मग तुम्ही. किती म्हणजे 30च निघालं ना ते म्या म्हणलं ना तुम्हाला की बा त्याच्यावर 30चा आकडा टाकेला आणि कंदील लिहिलाय मग आता हे मोजले तर 30 लाख भरले म्हणजे जेवढं त्याच्यावर लिहिलं आहे तेवढे पैसे आहे हो असा माझा अंदाज आहे. एका सिलेंडरवर तर 1.25 लिहिलं आहे मंदिर लिहून आहे त्याच्यावर. बरोबर आहे काय कसं हो डेन्याबाजी हे काय आहे म्हणलं काही समजून नाही राहिलं हे आपल्या गावाल्याची नाव आहे याच्यावर का कसं काय म्हणलंय हो ना तेच मले नाही समजून राहिलं सिलेंडर लोकांचे नाव त्याच्यात पैसे काय मले काही गोंधळ समजून नाही राहिला बा. अरे काय सांगता तुम्ही हो डॅनी आबाजी मला सगळं समजलं याचं आपलं हनुमान बजरंगबलीचं मंदिर नाही का तिथं यायला काहीतरी सापडेलं आहे 100% सांगतो मी. बरोबर आहे पाटील हो मले राजे ते भुसण्या म्हणे इथं काहीतरी आहे म्हणे हो पण म्या काही लक्ष दिलं नाही बा मग. अरे मग तेच तर आहे हे बा मी जेव्हा या गावात आलतो ना तेव्हा यायचं हे सुरू होतं रात्रीचे गेले होते मी याच्या मांगावर होतो यायनं तिथून काहीतरी खोनलं आणि काय द्यायला सापडलं काय नाही हो मग ते काही नाही असे चालले गेले बा हो काय सापडलं काय नाही द्यायले हो पण म्या लक्ष दिलं पण त्याला तिथं काहीच नव्हतं सापडलं पण ते नंतर मग त्यानं काय कोणतं कुठं खोनलं काय सांगा वरच्या देवीच्या मंदिराच्या तिथं काहीतरी गडबड होती एक दिवस हो तर असे पोयत सुटले होते आणि काय बा पोयत जाय आणि काय त्याचं मला समजे नाही दांगडो हो पण त्यानं मला काही समजून नाही दिलं हो ते भूताचा बाजार आणि ते लय मोठं मला गोत्यात आणलं त्यानं तरीपासून मला वाटलं बा मग आता काही नाही मग घबाड सापडलं बॉम्ब झाली पोलीस लोक आले आणि कोयसा निघाला बा आणि ते कंदील बुडा मेला बा आणि ती काय आता बाकी काय सांगा तुम्हाला असं मला असं वाटून राहिलं की यानं घबाड हे पचवेल आहे आणि हे इथं आणून ठेवेल आहे. आलं ना लक्षात आता माया ते मंदिराची त्यानं त्याच्यावर 1.25 आहे ना म्हणजे 1,25,00,000 ती सिलेंडर असन हो ती आता खोलून पाय सगळे आणि यायचे जे नाव आहे त्याने एवढा हिस्सा घेतलेला आहे आणि गावात ईडीची धाड आली म्हणते म्हणजे त्याने इथं आणून ठेवलेला सिलेंडर असा याचा अर्थ होते. बस तसंच आहे मला हे बा त्याच्यावर शेक होता ना आता तुम्हाला खोटं सांगा तुमचे सोयरे आहेत ना ते खादोडे हो त्याचा याच्यावर पुरा डाऊट आहे हो ते म्हणे ना यायले घबाड सापडलेला आणि त्यानेच कंप्लेंट केली यायची.
असं हो राजा, बरोबर आहे. नाही मग म्हणजे ते खादोडीनं यायची कंप्लेंट केली आणि यायला खरोखर सापडेल आहे नाही का? हो आता हे तर म्हणे बाबा, मोठे बाबा म्हणते की शिवलालनं सांगितलं निपटलं बा. निपटलं म्हणजे आता इथं सिलेंडर आणून ठेवल्यावर त्याला काय सापडणार आहे? इतका मोठा माल इथं आता झाबरूच्या याच्यावर आणून ठेवला तुम्ही बंगल्यावर, आणि काय त्याला सापडन? बरोबर, हो ना हो ना, आपण चुकीचं काम केलं हे नाही का? हो ना, सरकारी याच्यातनी जमा करून आपलं मोकळं व्हायचं असतं, काय जी टक्केवारी भेटली असती मोकळं झालं असतं. आता किती आपत झाली. हो ना, मग तेच प्रश्न पडला आता मले. हो यायचं कसं करायचं आता? हे इतके पैशाचं बी हो, इतके लोक याच्यातनी किती 8 लोकांचे सिलेंडर आहेत, एक मंदिर सोडून 7 लोकांचे. हो द्या, पण काही असू नाही का? हो आमच्या शिवलालचं नाव नाही बा त्याच्यात नाही का? हो ते नाही या भानगडीत. नाही 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 असं ते, पण यायनं दिलं नाही द्यायला. कंदील बुड्यानं फक्त एवढ्याच लोकांना ज्याला माहीत पडलं त्यालाच दिलेलं आहे. हो मला तर माहीतच नाही पडलं, नाही तर मी हिसा टाकत होती. हो पण आता काय करा म्हणलं मोठे पाटीला? हो सांगा बा, आता काय दलिंद्री दूर करा आम्ही का कसं काय करता? नाही नाही बा, आपल्याला यातला रुपया पाहिजे नाही. हो मंदिराचे मंदिरालेच लावायचे आणि यायचे जे आहे बाकी यायचे यायला खडकू नाही द्यायचं आपल्याला. हो याचं काय करायचं ते मी रात्री विचार करतो आणि त्याचा निर्णय उद्या सकाळी सांगतो. हो हे सिलेंडर खोला, सगळं माल बाहेर काढा, आपल्या थैल्यानं पोत्यानं कायच्यात भरायचं ते भरा. सकाळी मी तुम्हाला सांगतो आता काय करायचं. बरं बा, तुम्ही मला सांग तसं मग. हो आम्ही काय तुमच्या शब्दाच्या पळायला जातो? हो तुम्ही मला सांग तसं. हो फक्त आता म्हणलं मंदिराचं हे इथंच ठेवायचं का मग? नाही मंदिराचे आपण आपल्याच जवळ ठेवू, पण लव मंदिर आलेच. हो ते कोणालाच नाही जाणार. ते मंदिराचा पैसे सापडलं ना, हो ते त्यालाच लागन तेवढा. हो त्यानं राखीव ठेवेल आहे, पण यायले नाही द्यायचा. हो यायले खडकू नाही द्यायचा. बरं ठीक आहे मग, आता पाहू मग, आता काढतो मग मी ते करतो आता फोडफाड येते सुरू. देतो सगळा माल बाहेर काढून. नाही नाही बस आता सगळे बाहेर काढा. आता ते सगळं एकत्र करून ते सिलेंडर जसचे तसे ठेवू. सकाळी इथून निघून जाऊ. हो या पैशाचं काय करायचं ते आपण सकाळी पाहू. नाही डॅडी, आता हेलिकॉप्टर खूप खालून जाताना दिसलं. हो काय आपली तर कोणी मंत्री वगैरे आले का? हो, आता म्हणजे जवळून दिसलं असं मला. ते मंत्री आले आता. हो ना, मला वाटतं चिन्ह समिती नसले का 9 वाजता येणार होता ते. हो काय खऱ्या गोष्टी आहे का काय? कोणता येऊन राहिला हेलिकॉप्टरनं? मला तर गमतच वाटे. हो पाला चेक करायला लागले काही नाही का? हो ना, टाकते का बा दावा आम्ही? येते का बा ते? नाही नाही असेल कोणी मंत्री वगैरे असे. हो कुठं चालले असतील यवतमाळ वगैरे जवळपास. जवळपास कुठेतरी उतरत असती. जाऊ दे, आपल्याला काय करण्याला आता. हो चला जाऊ दे तिकडे. हॅलो, अरे का हो खादोडे? अरे काय आला का हो चिन्ना स्वामी? आता हेलिकॉप्टर वरून दिसलं बा. आत्ता गेलं 5-10 मिनिटं झाले. म्हणलं कसं काय आहे, आला का हो? हो ना, मग त्याच्यासाठी फोन लावला. म्हणलं बा हेलिकॉप्टर आता तुम्ही 9 वाजता येणार होता. आपल्या वाटलं गमत. आला खाले का? मग पहा ते काय आहे तर ते हो न्यूज काळा कुकळलं कसं काय आहे म्हणा, हेलिकॉप्टर कुठं गेलं तर. हो नाही तर येईन घरावर गोटे. लावा ते जरा इकडे तिकडे मेळ लावा. कुठं गेलं काय गेलं पहा ते हेलिकॉप्टर. हो ना, पाय तुम्ही. हो हे बा, मी काय म्हणतो लवकरात लवकर तुम्ही मानमोळीच्या घरी या. हो मानमोळीची तर आपण चर्चा करू. हो हे बा, नाही तर घरावर कुठे आहे बरं हे चिन्ह स्वामी जर असन. हो तर आली आपली आता. जवळच आली आपली. 1 कोटी रुपये आपल्याला लावून ठेवा लागते म्हणलं. लवकर हे बा, मीटिंग घ्यायची आपल्याला. नाही नाही अरे मानमुळे तिथं कुठं आपल्या फार्म हाऊसवर चला, तिथून पाहू मग आपलं हो काय गोट्या फिरवायच्या तर. हो चला या लवकर या तिथं फास्टमध्ये. हो नाही तर डुबलो आपण समजा चिन्ह स्वामी असला तर. हो बस निघतोच मी आता. मानमोळीला घेतो बस आलोच. हो या तुम्ही बी. बरं ठीक आहे मग चला पाहू आता उद्याच्या याच्यात. हो चला आजच संपायला पाहिजे होतं, नाही संपू शकलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. हो कारण की आता वेळ हो खूपच कमी आहे आणि बाकीचे कामं वाढलेले आहे भरपूर. हो त्यामुळे थोडंसं एक एपिसोड वाढला. हो त्याबद्दल क्षमा असावी. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता.